नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर पीक विमा कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार, तसेच कर्जमाफी कधी होणार, तर असे बहुतांश प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत आहेत। परंतु आता या सर्व प्रश्नांना पूर्णविराम लागणार आहे, कारण की सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक योजनांसाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद ही करण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता पीक विमा कधी जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, त्याचबरोबर कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता बघायला मिळणार आहेत। त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3 ते 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। कर्जमाफीपूर्वी आधी योजनेचे निकष नंतरच होणार घोषणा, सरकारकडून गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यावरती राहणार भर। कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून लवकरच आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। रब्बीचा हंगाम संपत आला तरी खरीप पीक विम्याची रक्कम मिळेना, पीक विम्यापासून शेतकरी वंचित, शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी कारवाई सुरू, कृषी अधिकाऱ्यांची माहिती। 3 वर्षानंतर गारपीट अनुदान खात्यावरती जमा, पारधच्या शेतकऱ्यांना अखेरकार दिलासा, आमदार दानवेंचा पाठपुरावा। तब्बल 3 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार पुढे बघूया। व्हीएसआर कंपनीच्या विमानावरती बंदी घाला, व्हीएसआर कंपनीच्या मालकाची पायलटच्या सीटवरती डुलकी, आक्रमक अहवालानंतर केली मागणी। सध्या जर बघायला गेलं तर व्हीएसआर कंपनीच्या मालकाने पायलटच्या सीटवरती डुलकी घेतल्याचा व्हिडिओ समोर आला असून आता व्हीएसआर कंपनीच्या विमानावरती बंदी घालण्याची मागणी। युद्धामुळे भारत अलर्ट, सध्या जर बघायला गेलं तर युद्धामुळे आता भारत अलर्ट झालेला आहे। इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढलेला आहे। या पार्श्वभूमीवरती आता भारत देखील अलर्ट झालेला आहे। युद्धाचा परिणाम भारतासह जगावरती होत आहे। युद्धाच्या विश्वव्यापी झळा, जलवाहतूक ही ठप्प, मुंबईच्या बंदरावरती अडकले हजारो कंटेनर। जगभरातील शेअर बाजारामध्ये उलटा पालट। सध्या जर बघायला गेलं तर युद्धामुळे फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आहे। पीएम किसानच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा कायम, मार्चच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता याच मार्च महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे। शेतमाल आयात करून भाव पाडता मग देशातील कमी उत्पादनाची बोंब कशी ठोकता, लोकनायक पोहरे यांनी शासनासह कृषी मूल्य आयोगाला देखील सुनावले। भारतावरती महासंकट धडकणार, इराणकडून भारताला तेल पुरवठ्याचा मार्ग बंद, दरामध्ये देखील मोठी वाढ, प्लॅन बी तयार, रशियाकडून भारताला तेल खरेदी वाढणार। कापूस खरेदी मुदतवाढीत शेतकऱ्यांवरती उडाला लबाडीचा रंग, सीसीआयच्या ढिगाळ नियोजनामुळे कापूस खरेदीवरती परिणाम। 30 एप्रिलपर्यंत कापूस खरेदी वाढवण्याची शेतकऱ्यांमधून करण्यात आली मागणी। कर्जमाफी योजनेमध्ये सोसायट्यांचा देखील समावेश करावा अशी मागणी। राज्य शासनाकडून लवकरच जाहीर होणाऱ्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवरती सोसायट्यांचा देखील समावेश करण्यामध्ये यावा अशी मागणी आता करण्यात आली आहे। कांद्याचे 150हून अधिक कंटेनर अडकले, युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई मार्केट बंद, कांदा उत्पादकांवरती आर्थिक आपत्ती, युद्धाचा मोठा परिणाम। युद्धाचा शेतीवरती घाला, निर्यात ठप्प, खते इंधन महागण्याची भीती, इराण इस्रायल संघर्षाचा भारतीय कृषी बाजारावरती देखील मोठा परिणाम होत आहे। कृषी विभागातील घोटाळा प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना पुन्हा दिलासा, अंजली दमानी यांना धक्का। कृषी विभागातील कथित घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे। आखातातील संघर्षाचा पंतप्रधान मोदींकडून आढावा, CCS बैठकीत भारतावरील होणाऱ्या संभाव्य परिणामांवरती चर्चा करण्यामध्ये आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर मोदींनी युद्धाचा आढावा घेतला।
जमीन नसलेल्या 11 गावांमध्ये भरले बोगस विमा अर्ज. 96 SSC केंद्रावरती कारवाईचे आदेश. परभणी जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 मध्ये मोठा गैरप्रकार उघडकीस झाला असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता अजून नाही. 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता. फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता. कांद्यासाठी भावांतर योजना राबवा. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना राबवण्याची मागणी. 31 मार्चपर्यंत शेती कल्याण निधीचा वापर करावा. कृषी मंत्र्यांची राज्यांना सूचना बघायला मिळत आहे. 31 मार्चपर्यंत शेती कल्याण निधीचा वापर करण्यामध्ये यावा अशा सूचना कृषी मंत्र्यांनी दिल्या. उष्णतेचा तडाखा तीव्र होण्याची शक्यता. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये देशातील बहुतांश भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. दिवसेंदिवस तापमानामध्ये देखील वाढ होत आहे. कांद्याने आणले डोळ्यामध्ये पाणी. सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. नाफेडमार्फत हमीभावाने खरेदीसाठी हरभऱ्याची नोंदणी सुरू. शेतकऱ्यांना दिलासा. हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणी करणे आवश्यक. 2 वेळा अवमान. शेतकरी कर्जमाफी नाहीच. 2017ची योजना 6.5 लाख शेतकरी वगळले. 2017च्या कर्जमाफीपासून अद्याप देखील 6.5 लाख शेतकरी वंचित असल्याचे चित्र. खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. केंद्र सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBTद्वारे देण्याचा विचार करत आहे. यामुळे शेतकरी पिकानुसार खतांची निवड स्वतः करू शकतील. खरीपावर खत टंचाईचे सावट. युद्धामुळे होर्मुझ मार्ग बंद झाल्याने आयात धोक्यामध्ये. इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध तीव्र झाले असून होर्मुझ समुद्रधुनी जहाज वाहतुकीसाठी बंद करण्यामध्ये आली आहे. यामुळे भारताच्या खतांच्या आयातीला धोका निर्माण झाला असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. हरभरा पिकाला कुठे 10 क्विंटल तर कुठे फक्त 3 क्विंटलचा उतारा. रोगराईचा फटका. तर अनेक ठिकाणी उशिरा पेरणी केल्यामुळे हरभऱ्याचे उत्पादन घटले असल्याचे चित्र. जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार. 85 वर्षामध्ये पहिल्यांदाच महिला अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची नियुक्ती. नाशिक जिल्ह्यातील 5,04,690 रेशन कार्ड धारकांची होणार पडताळणी. दुबार शिधापत्रिका तसेच अधिक उत्पन्न व जमीनधारकांना सोडावे लागणार रेशन. सध्या जर बघायला गेलं तर पडताळणी सुरू झाली. शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, 2025चा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण गेला. कुठे अवकाळी पाऊस तर कुठे गारपिटीने पिकांचे होत्याचे नव्हते केले. नियमानुसार पीक कापणी प्रयोगाचे अंतिम रिपोर्ट सादर झाल्यानंतर ठराविक मुदतीमध्ये पीक विम्याचे पैसे मिळणे अपेक्षित होते. साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल असं देखील वाटत होतं. परंतु आता जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपला, मार्च महिना सुरू झाला असला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत. परंतु सध्या जर बघायला गेलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये पीक विमा मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत स्थैर्याच्या बाजूने युद्धस्थितीवरती मोदींनी स्पष्ट केली भूमिका. अमेरिका आणि इस्रायलचे इराणविरुद्ध सध्या युद्ध सुरू असून भारत स्थैर्याच्या बाजूने असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. अनेक पात्र लाडक्या बहिणींचे हप्ते थांबले. eKYC पुन्हा सुरू करण्याची लाडक्या बहिणींची मागणी आहे. eKYC अभावी बऱ्याच बहिणींचा हप्ता हा बंद झाला आहे. त्यामुळे eKYC पुन्हा सुरू करावी अशी मागणी. PM कुसुम योजना खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे का? PM कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 10% रक्कम भरल्यानंतर सिंचनासाठी लागणारा संपूर्ण संच दिला जातो. सध्या जर बघायला गेलं तर योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना बसला फटका. आर्थिक अडचणी वाढल्या. शासनाने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असल्यामुळे सध्या शेतकरी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र. थकबाकीदारांनो सावधान. आता स्मार्ट मीटरद्वारे कापला जाणार वीज पुरवठा. वर्धा जिल्ह्यातील 2000 थकबाकीदारांचा वीज पुरवठा केला स्वयंचलित प्रणालीद्वारे बंद. PM किसान योजनेतून तुमचे नाव वगळले. हप्ता येण्यापूर्वी करा याची तपासणी. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. लवकरच PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार असून हप्त्याच्या लाभासाठी eKYC करणे तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच खात्यावरती जमा होणार आहे. दोन्ही हप्त्यांची रक्कम ही डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. मग शेतकऱ्यांना आता विम्याच्या रकमेवरती 12% व्याज मिळणार का? पीक विमा देण्यास विलंब झाल्यास विम्याच्या रकमेवरती 12% व्याज देण्याचा नियम लागू करण्यामध्ये आला आहे. त्यानुसार आता पीक विमा वाटप करण्यासाठी कंपन्यांना फारच विलंब झाला असल्यामुळे आता व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार का हा प्रश्न उपस्थित. राज्यसभेच्या 7 जागांवरती उमेदवार उभे करा, अमित शहांच्या थेट सूचना. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च या दिवशी निवडणूक होणार आहे. सध्या जर बघायला गेलं तर राज्यसभेच्या 7 जागांसाठी उमेदवार उभे करा अशा सूचना देण्यामध्ये आल्या आहेत. अमित शहा यांनी थेट आता सूचना दिल्या असल्याची माहिती. अमेरिका इराण तणाव, केळी निर्यात ठप्प, जळगावमधील शेतकऱ्यांचे गणित बिघडले. सध्या जर बघायला गेलं तर युद्धाचा परिणाम होत असल्यामुळे सध्या केळी उत्पादक शेतकरी देखील संकटामध्ये सापडले आहे. कांदा, केळी, द्राक्षाचे 1000 कंटेनर अडकले. काही कंटेनर पुन्हा मुंबई बंदराकडे वळले. सध्या जर बघायला गेलं तर युद्धाच्या परिणामामुळे आता कांदा, केळी, द्राक्षाचे 1000 कंटेनर अडकले असल्याची स्थिती. युद्धामुळे जगभरामध्ये हाहाकार, भारतासह अनेक देशांमध्ये शेअर बाजारांमध्ये लक्षणीय घसरण. मात्र रशियन शेअर बाजारामध्ये मोठा आनंद. सध्या जर बघायला गेलं तर युद्धामुळे आता जगभरामध्ये हाहाकार बघायला मिळत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये शेअर बाजारांमध्ये लक्षणीय घसरण सध्या बघायला मिळाली. मोठी बातमी, पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. परंतु म्हणजेच की हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज ई-केवायसी करावी. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावे. तसंच ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढावे. या कामांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. युद्धाचा भडका, भारत सतर्क, बेकायदेशीर कृत्य झाल्यास कठोर कारवाई. केंद्र सरकारची सर्व राज्यांना सूचना. सध्या जर बघायला गेलं तर आता जगभरामध्ये युद्धाचा चांगलाच भडका बघायला मिळत आहे. यामुळे आता भारत सतर्क झाला आहे. केंद्र सरकारची सर्व राज्यांना सूचना. व्हीएसआरचा मालक रोहित सिंहला अटक करा, अन्यथा राष्ट्रवादी लढा उभारेल. सध्या जर बघायला गेलं तर व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंहला अटक करण्याची मागणी करण्यामध्ये आली आहे. सध्या जर बघायला गेलं तर अमोल मिटकरी यांनी या ठिकाणी मागणी केली असल्याचं बघायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता सर्व शासकीय योजनांचा जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम याच महिन्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा होणार आहे. त्यामुळे हप्त्याच्या लाभासाठी तसेच पीक विम्याच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. लवकरच आता खात्यावरती पैसे जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुमचा जिल्हा आणि तालुका देखील आम्हाला नक्की कळवा.